सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात आज कुणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात, मेष राशीच्या लोकांच्या मनामध्ये आज अनेक सकारात्मक विचार येत राहतील. तुम्ही सकारात्मक विचारांनी तुमची कामं करून आपल्या विचारांना कार्यान्वित करू शकता. शिवाय उत्पन्नामध्ये वाढ होण्याच्या दृष्टीने देखील तुम्ही काम कराल. वैयक्तिक आणि कौटुंबिक संबंधांमध्ये जितके तुम्ही व्यग्र असाल तितकेच तुमच्यासाठी लाभदायक ठरेल. घरगुती बाबींकडे तुम्ही अधिक लक्ष द्यावं अशी तुमच्या कुटुंबियांची मागणी असेल, त्यामुळे तुम्ही तुमच्या कौटुंबिक आणि वैयक्तिक नात्यांना जास्त वेळ देऊ शकाल. असे तुमच्या कामाचं जर तुम्ही नियोजन केलं तर तुमचं नातं हे अधिक वृद्धिंगत होत जाईल. आज नशीब 91% तुमच्या सोबत राहील. तुम्ही आज शिवचालीसाचं पठण करावं. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की वृषभ राशीचे लोक करिअरमध्ये होणाऱ्या लाभावरती लक्ष केंद्रित करतील आणि करिअर पथावरती आगेकूच करण्यासाठी योग्य वेळ आणि संधीची संयमानं वाट पाहतील. लाभदायक असणाऱ्या संधी कोणत्या आहेत हे जर तुम्हाला एकदा कळालं तर तुम्ही गरज पडल्यास तुमच्या पैशांच्या गुंतवणुकीसोबत वेळ आणि ऊर्जा देखील खर्ची घालू शकाल. हे तुमच्या दीर्घकालीन करिअरसाठी लाभदायक ठरेल. तुम्हाला तुमच्या जोडीदार आणि मुलांसाठी खर्च करावा लागू शकतो आणि म्हणून तुम्ही तुमच्या कुटुंबियांना आणि जोडीदाराला खुश करण्यासाठी गरजेपेक्षा जास्त खर्च कराल. आज नशीब 93% तुमच्या बाजूने असेल. तुम्ही आज देवी सरस्वतीची पूजा करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज मिथुन राशीची मंडळी आपली बुद्धिमत्ता आणि चातुर्यानं एकाच वेळी आपलं करिअर, घरगुती संबंध आणि वैवाहिक सुख किंवा प्रेमसंबंध या सगळ्यामध्ये सक्षमतेनं समतोल राखतील. तुम्ही तुमच्या कामामध्ये सक्रिय राहाल आणि तुमच्या विश्लेषणात्मक शक्तीनं तुमच्या करिअरमध्ये पुढे जात राहाल. शिवाय त्याच व्यवसायासाठी तुम्ही काम कराल जे लाभदायक आहेत. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत खूप चांगला वेळ व्यतीत कराल, ज्यामुळे तुम्ही एकमेकांच्या भावना समजून घेऊ शकाल आणि एकमेकांची काळजी घेण्यासोबतच वैयक्तिक नात्याला प्रेमाचं एक सुंदर वळण देण्यासाठी तुम्ही प्रोत्साहन द्याल. आज नशीब 86% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पांढऱ्या वस्तूंचं दान करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज कर्क राशीच्या लोकांना करिअरमध्ये मिळालेल्या संधीचा जास्तीत जास्त लाभ उचलण्याचा मोह होऊ शकतो. तुमच्या दृष्टीने जर व्यवहारी आणि शिस्तबद्ध जर तुम्ही नसाल तर ही बाब तुमच्या समोर समस्या निर्माण करू शकते. तुम्हाला वाटेल की तुमच्यात आणि तुमच्या वरिष्ठांमध्ये योग्य समजूतदारपणाचा अभाव आहे. सध्या व्यवसायात असणाऱ्या उणिवांचा विचार न करता त्यात बदल करू नये. तुमच्या कुटुंबातील लोक तुमच्यासाठी समस्या निर्माण करू शकतात आणि त्यांच्या निराशाजनक वागणुकीमुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो. आज नशीब 78% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्रीकृष्णाला लोणी साखरेचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की सिंह राशीच्या लोकांना अनपेक्षित परिणाम मिळण्यासाठी थोडेफार कष्ट करावे लागतील आणि सर्वच व्यावसायिक कामांमधून तुमच्या कष्टाप्रमाणे लाभ मिळतील. जर तुम्ही व्यावसायिक करिअरमध्ये भागीदारी करण्याची अपेक्षा करीत असाल तर तुम्हाला चांगला फायदा होईल आणि एक व्यावसायिक म्हणून तुम्ही चांगलं काम कराल. शिवाय तुमच्या प्रयत्नांना चांगलं फळ देखील मिळेल. तुमचं मनापासून असलेलं प्रेम आणि सन्मानपूर्वक प्रेम करण्याची पद्धत यामुळे तुमच्या जोडीदारासोबत असलेल्या नात्याची वीण अधिकच घट्ट होईल आणि तुमचं प्रेम जीवन चांगलं होईल आणि समृद्ध बनेल. आज नशीब 64% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पहिली पोळी ही गोमातेला खायला घाला. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज कन्या राशीच्या लोकांना वैयक्तिक आणि वैवाहिक संबंधांमध्ये चांगल्या आणि सुखद आश्चर्याचा धक्का बसेल आणि तुम्ही तुमच्या वैयक्तिक संबंधांमध्ये सौहार्दपूर्ण परिस्थितीत चांगल्या जवळीकीची अपेक्षा कराल. तुम्ही आज फक्त वैयक्तिक संबंधाचाच आनंद घेणार नाही तर अचानक करिअरसाठी कराव्या लागलेल्या आणि तुम्ही स्वेच्छेनं स्वीकारलेल्या प्रवासाचा सुद्धा आनंद घ्याल. आज तुम्ही वैयक्तिक आणि व्यावसायिक गरजांकडे लक्ष देण्यासाठी योजना बनवाल. तुम्ही दोन्ही क्षेत्रामध्ये तुमच्या चातुर्यानं आणि श्रेय लाभासह आपले प्रयत्न आणि वेळ यामध्ये समतोल राखाल आणि घरी आपल्या जोडीदाराला किंवा कार्यालयामध्ये आपल्या वरिष्ठांना संतुष्ट कराल. आज नशीब 86% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज योग साधना आणि प्राणायाम करावा. आता पुढची रास तुळ रास. श्री गणेशजी सांगतात की तुळ राशीचे लोक आणि त्यांचे जोडीदार यांच्यामध्ये आज लहान मोठ्या गोष्टींवरून मतभेद होतील
आणि तुम्ही दैनंदिन बाबीमध्ये एकमेकांच्या समजून घेण्यामध्ये समन्वय ठेवू शकणार नाही. व्यावसायिक लाभावरती लक्ष केंद्रित केल्यानं तुमच्या वैयक्तिक संबंधांपासून तुम्ही लांब राहाल आणि त्याकडे दुर्लक्ष कराल. तुमचा दृष्टिकोन हा व्यावहारिक असेल, त्यामुळे तुम्ही पैसे कमावण्याकडे अधिक लक्ष द्याल. शिवाय तुमच्या वैयक्तिक आणि जोडीदाराच्या आनंदासोबत आपलं आरोग्य आणि आयुष्याची सुद्धा उपेक्षा कराल. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज कोणा गरजूला भाताचं दान करावं. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की वृश्चिक राशीचे लोक एक स्वतंत्र उद्योजक म्हणून त्यांची कामं उत्तमरित्या पूर्ण करतील. असं असलं तरी कोणत्याही गोष्टीची शाश्वती देता येणार नाही, कारण अधूनमधून अनपेक्षित परिस्थिती निर्माण होईल आणि गोष्टी मनाजोग्या होणार नाहीत. तुमचे कर्मचारी किंवा ज्यांच्यासोबत तुम्ही काम करीत आहात ते तुम्हाला सकारात्मक प्रतिसाद कदाचित देणार नाहीत. यामुळे तुम्हाला राग येईल आणि तुमची चिडचिड होईल. तुम्हाला असा सल्ला आहे की तुम्ही तुमच्या स्वभावावरती ताबा ठेवा. तुमचे कौटुंबिक जीवन सामान्य राहील, परंतु काही मुद्द्यांवरती कुटुंबियांसोबत तुमचे मतभेद होतील. आज नशीब 68% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवजपमाळेचं पठण करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की धनुराशीच्या लोकांचे प्रयत्न आणि पुढाकारामुळे वैयक्तिक बाबींमध्ये चांगले संबंध प्रस्थापित होतील आणि वैयक्तिक संबंध आणखी चांगले होण्यासाठी एका मोठ्या सुट्टीची योजना आखण्याचा सल्ला तुम्हाला दिला जातोय. वैयक्तिक नात्याला वेगळे वेगळे पैलू असतील आणि त्या व्यावसायिक पार्श्वभूमीवरती भागीदारी सुद्धा फलदायी सिद्ध होऊ शकते. तुमचं करिअर आणि वैयक्तिक आयुष्य एकमेकांसोबत उभे ठाकतील आणि तुम्हाला जशी परिस्थिती असेल त्यानुसार लक्षपूर्वक त्यातून मार्ग काढावा लागेल. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज तुळशीला नियमितपणे पाणी देऊन देवा लावा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज मकर राशीचे लोक मेहनत करतील आणि व्यावहारिक राहून आपल्या करिअरसाठी खूप कष्ट घेत राहतील. तुम्ही तुमच्या वैयक्तिक संबंधांमध्ये सावध राहाल, परंतु तुमचं पूर्ण लक्ष तुमच्या करिअरकडे लागलेलं असल्याने तुमच्या वैयक्तिक संबंधांमध्ये सर्व गोष्टी ह्या दिरंगाईने होतील. याचा परिणाम तुमच्या जोडीदाराच्या आणि तुमच्या वैयक्तिक संबंधांमध्ये एक दरी निर्माण होऊ शकते असा होईल. अचानक शारीरिक जवळीकीची संधी मिळाल्यानं वैयक्तिक संबंध पुन्हा प्रस्थापित होतील. शिवाय प्रेम करण्याच्या तुमच्या हरवार आणि निश्चित पद्धतीमुळे तुमच्या नात्यातील सुंदरता आणि जवळीक तुम्ही नव्यानं अनुभवाल. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी लक्ष्मीला खिरीचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की कुंभ राशीच्या व्यक्ती आज व्यवस्थितरित्या काम करतील. तुमच्या करिअरच्या दृष्टिकोनामध्ये आत्मविश्वास असेल आणि यामुळे चांगले धनलाभ होतील. तुम्हाला चांगला आर्थिक लाभ होईल, परंतु पैशांची स्थिरता कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील, नाहीतर अचानक उद्भवणाऱ्या खर्चामुळे तुमची कमावलेली आर्थिक स्थिरता बिघडू शकते. तुम्ही तुमच्या प्रेमसंबंधांमध्ये उतावीळ राहाल, परंतु प्रेमाची कबुली देताना मात्र वेळ काढत राहाल आणि यामुळे तुमच्या नात्याला छेद जाईल. आज नशीब 73% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गुरुजन किंवा वडीलधाऱ्या व्यक्तींचे आशीर्वाद घ्या. आता पुढची रास मीन रास. मिनीच्या लोकांचं करिअर जिथे सुरू आहे त्या संस्थेवरती विश्वास असेल आणि एक सन्मानजनक करिअर तुमच्या पुढील कारकिर्दीसाठी आणि व्यावसायिक जीवनासाठी फलदायी ठरेल. व्यावसायिक जीवनामध्ये तुमचा दृष्टिकोन खूप सकारात्मक असेल आणि तुम्ही तुमची ऊर्जा व्यावसायिक कामामध्ये लावून व्यावसायिक संबंध प्रस्थापित करून ते चांगले ठेवाल, ज्यामुळे तुम्हाला करिअरमध्ये त्याचा फायदाच होईल. आज तुमच्या कुटुंबासोबत आणि जोडीदारासोबत तुम्ही चांगला वेळ व्यतीत कराल, ज्याचा तुम्हाला फार फायदा होईल. आज नशीब 81% तुमच्या सोबत असेल. तुम्ही आज गणपतीला लाडवांचा नैवेद्य अर्पण करा. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं राहणार आहे आजचं राशी भविष्य. मी गणरायाच्या चरणी एवढीच प्रार्थना करेल की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आज काही ना काही चांगली गोष्ट नक्कीच घडावी. तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.